सो वेलकम यू ऑल, स्वागत है सगळ्यांचं. तर आपण स्वागत है सबका. तो अभी हम लोग देख रहे हैं यूनिवर्स. तो वी आर लुकिंग एट दी लेसन दैट वी कॉल्ड एट द यूनिवर्स. तो हम लोगों ने इस लेसन में बहुत सारी जानकारी ले ली है, मतलब व्हाट इज स्टार्स और हमारा सोलर सिस्टम, गैलेक्सीज यानी क्या रहता है, और गैलेक्सीज के शेप्स हमने देखे थे, उनका आकार हमने देखा था. तो हम लोगों ने रिगार्डिंग गैलेक्सी के रिगार्डिंग, स्टार्स के रिगार्डिंग और हमारे सोलर सिस्टम के रिगार्डिंग बहुत सारी जानकारी हमने ऑलरेडी ले ली. म्हणजेच काय, म्हणजेच मी काय म्हणत आहे, की आपण आपल्या गॅलेक्सीच्या रिगार्डिंग आपलं सूर्यमंडळ म्हणजे सोलर सिस्टम आणि प्लस स्टार्स म्हणजे सूर्य वगैरे यांच्याबद्दल आपण जानकारी बरीचशी घेतलेली आणि ते कसे पैदा होतात आणि प्लस नंतर ते कोणत्या-कोणत्या आकाराचे असतात, त्यांचं टेम्परेचर वगैरे हे सगळी जानकारी आपण घेतलेली आहे. सो वी हॅव ऑलरेडी टेकन द इन्फॉर्मेशन अबाउट द गॅलेक्सीज, the stars, and how they made, and how they actually look like, and what is the temperature of the stars. We have taken the information of that, and we have learned about this thing. So another thing is like we come at the solar system. By this thing we come at the solar system, and in the solar system we have learned about the sun. So see, where is the sun? The sun is the between and the center of our solar system. Where is the sun? The sun is the between and the center of the solar system. So it is the center, and again we have seen the 8 planets of our सोलार सिस्टम. तर बघा, म्हणजे मी काय म्हणतोय, की आपण बघितलेलं आहे, की सूर्य हा मध्यस्थागी आहे. तो पृथ्वीहून 13 लाख पटीने मोठा आहे आणि जे 8 प्लॅनेट्स आहेत, म्हणजे बघा मर्क्युरी, व्हेनस, अर्थ, मार्स, ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून यांच्याबद्दल आपण बेसिकली जानकारी घेतलेली आहे. म्हणजे हळू-हळू घेत आहोत. आणि हे 8 ग्रहांपैकी पहिले जे 4 ग्रह आहेत, त्यांची जानकारी आपण मागील सेशनमध्ये घेतलेली आहे. तो हमने मार्स, अर्थ, वेनस, मर्क्यूरी इनके बारे में जो जानकारी थी हमने लास्ट सेशन में लिया, और हमने देखा था कि बीच में जो स्टार है, हमारा सोलर सिस्टम का जो स्टार है, जिसका नाम है सन, जिसको हम लोग सूरज बोलते हैं या फिर त्याला आपण सूर्य असं म्हणतो. तो वो है किधर, सेंटर ऑफ दी अवर सोलर सिस्टम. तो हमारा सोलर सिस्टम का वो सेंटर है, ये हम लोग देख सकते हैं, और ये इसके बारे में हमने पढ़ा था, राइट. तो नेक्स्ट अभी देखेंगे हम लोग जो बचे हुए जो 8 प्लैनेट्स है उसके बारे में धीरे धीरे हम लोग जानकारी ले लेंगे. राइट, तो देखो, जिस प्रकार हमने मर्क्यूरी, वेनस, अर्थ एंड मार्स इनकी जानकारी ली. अभी नेक्स्ट हम लोग लेंगे जुपिटर, सैटर्न, यूरेनस एंड नेपच्यून, और अदर कुछ चीजें हैं जो हमारे सोलर सिस्टम है, उनके बारे में हम लोग जानकारी ले लेंगे. सो वी विल टेक द इंफॉर्मेशन और वी विल लर्न अबाउट द जुपिटर, सैटर्न, नेपच्यून एंड यूरेनस एंड अनदर थिंग्स ऑफ अवर सोलर सिस्टम टू. तो आपण ज्युपिटर, सॅटर्न, युरेनस, नेपच्यून यांची पण माहिती घेणार आहोत आणि पुढे जे काही गोष्टी आहेत त्यांच्याबद्दल घेणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आपण बघूया, की बघा, नीट जर आपल्या सोलर सिस्टमकडे आपण बघितलं, जर आपण व्यवस्थित आपल्या सोलर सिस्टमकडे बघितलं, तर आपल्याला एक गोष्ट दिसून पडते, की आपल्या ह्या 4 प्लॅनेट्स नंतर एक ॲस्ट्रॉइड बेल्ट आपल्या इथे दाखवत आहेत. एक ॲस्ट्रॉइड बेल्ट इथं आपल्याला दाखवत आहे आणि ह्या बेल्टमुळे हा एक आपला बेल्ट आहे, ओके. तर मार्स नंतर त्याची पोझिशन आहे आणि या बेल्टमुळे बेसिकली आपण बघू शकतो, की जे उर्वरित 4 जे आहेत ग्रह, उर्वरित 4 जे ग्रह आहेत, त्यांच्या आणि आपल्या मध्ये म्हणजे आपले जे ग्रह त्यांच्यामध्ये 2 डिव्हायडेशन झालेले आहेत. डिव्हायडेशन झालेलं आहे. म्हणजे काय? की बिकॉज ऑफ दिस बर्ड, दिस बिकम्स द इनर प्लॅनेट अँड दिस बिकम द आउटर प्लॅनेट. म्हणजे सूर्याच्या कंसिडरेशनमध्ये आपण बोलतो, की इनर प्लॅनेट आणि आउटर प्लॅनेट. म्हणजेच काय? मतलब क्या? कि देखो ये एस्टेरॉयड बेल्ट आने के कारण, ये बीच में एस्टेरॉयड बेल्ट आने के कारण हम ये जो मार्स, अर्थ, वेनस, मर्क्यूरी ये जो प्लैनेट्स हैं उनको हम लोग इनर प्लैनेट्स यानी अंदरूनी ग्रह बोलते हैं, और इनको आउटर प्लॅनेट यानी बाहरी ग्रह ऐसा कहते हैं. म्हणजे या बेल्टमुळे, एस्टेरॉइड बेल्टमुळे हे अशा प्रकारचे 2 प्रकार, अशा रीतीने 2 प्रकार पडलेले आपण बघू शकतो. म्हणजे बाह्य ग्रह आणि अंतर्ग्रह. तर हा एक एस्टेरॉइड बेल्ट आहे, ओके. तो हा लक्षात ठेवा. हा कुठे मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये आहे. मध्ये मार्स आणि ज्युपिटरच्या मध्ये आहे. आणि सिंपल डिव्हायडेशन तर एस्टेरॉइड, जर सिंपल गोष्टी जर आपल्याला लक्षात ठेवायच्या असेल, तर आपले ग्रह किती आहेत? 8 आणि 8चे अर्ध 4. तर 4 ग्रहानंतर एस्टेरॉइड बेल्ट येतो आणि जो बरोबर 4 ग्रह आतमध्ये आणि 4 ग्रह बाहेर अशा प्रकारचं तो डिव्हायडेशन करतो. मतलब क्या? इफ वी टॉक इन दिस सिंपल मॅनर, जस्ट just keep in mind that we have the 8 planets in our solar system, and the half of the 8 is 4, and this 4 is divided by the asteroid belt. म्हणजे काय कि 8, मतलब क्या कि 8 प्लैनेट है हमारे, और 8 को अगर हम लोग हाफ करने गए, आधा करने गए, तो बनता है 4. तो इसी प्रकार एस्टेरॉइड बेल्ट आधा आधा हमारे सोलर सिस्टम को बांट देता है. तो इस मैनर में अगर आप याद रखोगे, तो एस्टेरॉइड बेल्ट का पोजीशन क्या है वो हमें पता चल जाएगा और वो ध्यान में रहेगा. ठीक है.
लेट्स गो। अभी हम लोग इनर प्लैनेट्स के बारे में लास्ट सेशन में बात की है। अभी हम लोग आउटर प्लैनेट्स के बारे में हम लोग बात करने यानी जुपिटर, सैटर्न, यूरेनस, नेपच्यून। लेट्स गो। द फर्स्ट इज द जुपिटर। वी विल लर्न अबाउट दैट थिंग। So this is the largest planet of our solar system, and it is so huge that the many 1,397 planets of the size of the Earth can get accommodated in it. Even though the planet is so huge, it revolves around itself with a great speed, as the huge storms occur frequently on it, and it is called the stormy planet. And it is called as the stormy planet. मतलब क्या की ज्युपिटर बघा, ज्युपिटरचे पोझिशन काय, ज्युपिटर कुठे आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो ज्युपिटर हा या फिफ्थ प्लेसला असलेला आपण बघू शकतो. तर बेसिकली काय झालं काय कि ये जो पूरा जो सोलर सिस्टम है, देखो मैं बात कर रहा हूँ सोलर सिस्टम का सबसे बड़ा प्लॅनेट आहे ना ज्युपिटर. म्हणजे आपल्या सोलर सिस्टम मधला या 8 प्लॅनेट पैकी सर्वात मोठा प्लॅनेट आहे ज्युपिटर. So this planet is the biggest planet of our solar system. Even though it is biggest, or how it is biggest like 1,300 and something 1,300 Earth can be accumulated. मतलब म्हणजेच काय की थांबा तुम्हाला सांगतो. म्हणजे काय 1,300 ते 1,397 मतलब 1,397 97 अर्थ त्याच्यामध्ये बसवू शकतात. 97 अर्थ त्याच्यामध्ये बसवू शकतात. 1,397 अर्थ त्याच्यामध्ये बसवू शकतात. एवढा तो मोठा प्लॅनेट आहे. आणि भलेही तो सर्वात मोठा प्लॅनेट असला, तरी सुद्धा तो स्वतःभोवती खूप जलद गतीने फिरत असतो. भलेही वो सबसे बड़ा और भारी प्लैनेट रहेगा, सबसे बड़ा प्लैनेट रहेगा, लेकिन फिर भी वो खुद को बहुत तेजी से रिवॉल्व करता है. यहाँ पे हमने देखा सी द पीरियड ऑफ द रिवॉल्यूशन, पीरियड ऑफ द रोटेशन. तो देखो मार्स का सॉरी जुपिटर का अभी हम लोग देखेंगे जुपिटर का, तो यहाँ पे दिखा है 9 hours 56 minutes. मतलब 9 घंटा सिर्फ उसको लगता है खुद के इर्द गिर्द घूमने के लिए. जैसे देखो हमको पता है कि अर्थ का 24 घंटा यानी क्या रहता है, भले दिन और रात होते हैं हमारे अर्थ पे 24 घंटा, लेकिन वहां पे हम लोग बोल रहे थे कि पूरा एक राउंड कंप्लीट हो रहा है उसको हम लोग 24 घंटा लगता है. कंपेरिजनली जुपिटर भले ही बड़ा है, अर्थ से बहुत बड़ा है, लेकिन फिर भी उसको सिर्फ 9 hours और 56 मिनिट लगते हैं. म्हणजे 9 तास आणि 56 मिनिट त्याला लागतात आपल्या स्वतःभोवती फिरण्यासाठी. भलेही तो सर्वात मोठा प्लॅनेट असला तरी सुद्धा. म्हणजे बघा त्याची स्पीड किती आहे. आणि बिकॉज ऑफ दिस स्पीड आणि या स्पीडमुळे त्याच्या अवतीभोवती जे काय वायुमंडळ आहे किंवा त्याच्या अवतीभोवती असलेला जो काय ऍटमॉस्फिअर आहे त्याच्यावरती सतत वादळ येत असतात. स्ट्रोम मीन्स व्हॉट? वादळ. चक्रीवादळ जे आपण म्हणतो त्यांना आपण स्ट्रोम असं म्हणतो. म्हणून त्याला वादळी ग्रह किंवा स्टोमी प्लॅनेट असं म्हणतात. मीन्स व्हॉट? की दिस प्लॅनेट्स रिव्हॉल्व्ह फास्टर around itself, and that's why the atmosphere also get revolved and the storm created. म्हणजे काय मतलब मैं क्या बोला कि ये जो प्लेनेट है वो बहुत ही तेज घूमता है खुद के अगल बगल में, मतलब खुद के टू हिमसेल्फ ही रिवॉल्व फास्टर, वो खुद से वो बहुत फास्ट में घूमता है. तो इसके कारण उसका जो एटमॉस्फेयर है, तो उसके ऊपर जो एटमॉस्फेयर है वो उसके जो गैसेस है और एयर है वो भी ज्यादा फास्ट घूमता है. और उनके घूमने के कारण वहां पे स्ट्रोम लाइक सिचुएशन हमेशा आती है. मतलब वो तिथे वादळ जो हम लोग तूफान बोलते हैं, तो तूफान इस ग्रह पे सबसे ज्यादा आते हैं क्योंकि इसका स्पीड भी सबसे ज्यादा है और वो बड़ा भी है, वो हमने देखा है. अभी नेक्स्ट हम लोग देखेंगे सैटर्न. तो ये इसी कारण इसको स्ट्रोमी प्लैनेट यानी वादळी ग्रह यानी तूफानी ग्रह करके भी इनको जान सकते हैं. मतलब तूफानी ग्रह मराठी मध्ये वादळी ग्रह और इंग्लिश में स्ट्रोमी प्लैनेट ऐसा जुपिटर को कहते हैं. नेक्स्ट वी हैव द सैटर्न. तो ये हुआ जुपिटर के बारे में. और जुपिटर को मराठी में गुरु म्हणून सुद्धा बोलतो. ठीक आहे, गुरु म्हणून सुद्धा बोलू शकतो. आता आपण आहे बेसिकली पुढच्या ह्याच्यामध्ये Saturn. The Saturn म्हणजे काय? It is the sixth planet of our solar system and the next only the Jupiter in size. It is considered to be the pericular planet because its ring around it, through its mass is 95 times that of the Earth. Its density is very low, and if it were dropped into the sea, large enough to hold it, it will be actually float on it. Okay, all right. तो मतलब सैटर्न के बारे में बहुत इंटरेस्टिंग बातें अभी हमने पढ़ाई. मतलब क्या है बघा, पहिली गोष्ट सॅटर्नला मराठीमध्ये म्हणतात शनी. इसको हम लोग बोलते हैं शनि ग्रह. तो देखो ये एक सिक्स्थ प्लैनेट है, ये छठवां प्लैनेट है. इसका पोजीशन हम लोग देख सकते हैं सोलर सिस्टम में, यहाँ पे सिक्स वन है. तो ये भले सिक्स वन है और ये हम लोग बोल सकते हैं जुपिटर के बाद अगर कोई छोटा ग्रह है तो वो है सैटर्न. मतलब जुपिटर से थोड़ा ही छोटा हम लोग सैटर्न है.
लेकिन भले ही वो छोटा है और भले ही वो अर्थ से बड़ा है, लेकिन उसका डेंसिटी मतलब डेन्सिटी अगर हम लोग बात करें घनता, डेन्सिटी म्हणजे काय घनता. घनता ही खूप कमी आहे आणि एवढी कमी घनता आहे, की जर आपण हा ग्रह समुद्रामध्ये टाकू, तर तो पाण्यावरती तरंगायला लागेल. मग तो पाण्यावरती तरंगायला लागेल. मतलब यहाँ पे क्या बात है कि इसका डेंसिटी इतना कम है सैटर्न का यानी शनि ग्रह का डेंसिटी इतना कम है, कि अगर हम उसको पानी में डालेंगे और डुबोएँगे, तो वो पानी में तैरने लगेगा. वी ऑल नो जिसका डेंसिटी बहुत कम रहता है वो पानी के ऊपर मतलब पानी से भी जो डेंसिटी जिसका कम रहता है, वो पानी के ऊपर तैरता है, बरोबर. सेम एज इट इज यहाँ पे दिखाया मतलब पानी से भी कम डेंसिटी सैटर्न का है. म्हणजे काय की the Saturn has the low density than of the water. Okay. So and the second thing is if we tried or somehow we manage to dig it into the sea, then it will float on the water. This planet will float on the water. So started floating. Basically मतलब म्हणजे मी काय म्हणतेय की जर आपण कशा प्रकारे मॅनेज केलं की हा पूर्णचा पूर्ण ग्रह जर आपण पाण्यात डुबवायचा जर प्रयत्न केला तर तो पाण्यावरती तरंगेल एवढा तो हलका ग्रह आहे. भलेही तो साईजमध्ये सेकंड सर्वात मोठा म्हणजे दुसरा सर्वात मोठा ग्रह असला तरी सुद्धा तो वजनाने हलका असलेला किंवा त्याची डेन्सिटी हलकी असलेली आपण बघू शकतो. इव्हन दो म्हणजे बघा हां, म्हणजेच काय की जर सपोज म्हणजे काय जर आपण त्याला पाण्यामध्ये डुबवायचा प्रयत्न केला तर तो हे होतं. भलेही तो मग गुरुनंतर शनी हा ग्रह सर्वात मोठा असला, तरी सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजे जर आपण साइजमध्ये बघितलं, साइजमध्ये जर हम लोग बोलेंगे तो फर्स्ट एंड सेकंड असा प्रकार म्हणजे सर्वात मोठा जुपिटर, उसके बाद में सैटर्न. इसका साइज रहने के कारण भी और इतना साइज होके भी वो पानी के ऊपर तैर सकता है मतलब डेंसिटी उसका बहुत ही कम है. ठीक है? तो दैट इज़ द थिंग. अभी हम लोग देख रहे हैं यूरेनस. तो आता अपन यूरेनस बघा. तो यूरेनस इज द सेवेंथ प्लैनेट. यूरेनस इज द सेवेंथ प्लैनेट. वी कुड सी द पोजीशन ऑफ दैट. और वन मोर थिंग सैटर्न एक ऐसा ग्रह है और पहला ग्रह है कि जिसके इर्द-गिर्द हम लोग डिस्क दे सकते हैं. तो वी कुड सी द डिस्क अराउंड दिस प्लॅनेट तो गॅसेस का डिस्क आहे वो बेसिकली. तर म्हणजे हा जो तबकडी आहे, ही तबकडी आपण बेसिकली सॅटर्नच्या म्हणजे शनी ग्रहाच्या आजूबाजूला बघू शकतो आणि हा पहिला असा ग्रह है मतलब अगर सूरज से अगर हम लोग दूर जाएँगे, तो फर्स्ट इसका नंबर आता है जिसको जिसको तबकड़ी आहे म्हणजे ज्याला तबकड़ी है और जिसके ऊपर डिस्क है ये वाला फर्स्ट ये ग्रह है. ठीक है? आगे हम लोग देख रहे हैं यूरेनस. तो यूरेनस को भी यहाँ पे हमको डिस्क डिक डिस्क दिख रही है. दैट इज़ द थिंग. यस. तो दिस इज़ द सैटर्न. तो सैटर्न के बारे में अभी देख लेंगे. अभी हम लोग देख रहे हैं यूरेनस. तो अभी यूरेनस के बारे में हम लोग बात करेंगे. तो व्हाट इज़ यूरेनस? इट इज़ द सेवेंथ प्लैनेट इन द सोलर सिस्टम. इट कैन नॉट बी सीन विदाउट द टेलीस्कोप. इट्स एक्सिस it's so greatly inclined that it appears as if it's the rolling along its an orbit. मतलब देखो यहाँ पे एक बात बताना चाहेंगे म्हणजे एक गोष्ट आपल्याला इथं बोलायला लागेल की जुपिटर जुपिटर के भी यहाँ पे रिंग है. सैटर्न को भी यहाँ पे रिंग है, यूरेनस को भी है और नेपच्यून को भी है. भले इस पिक्चर में हमें दिख नहीं रहा, लेकिन रिंग है और यूरेनस को भी रिंग है, सैटर्न को भी रिंग है और नेपच्यून को भी रिंग है. ठीक है? तो ये है यूरेनस. यूरेनस के बारे में हम लोग बात कर रहे थे. तो यूरेनस क्या है? तो यूरेनस काय आपण 2 मिनिटं मला पुन्हा एकदा बोलू द्या. सो बेसिकली जी रिंग आपण जी तबकडीच्या गोष्टीबद्दल बोलत होतो, तबकडी ही आपल्या ज्युपिटरला पण आहे, सॅटर्नला पण आहे, युरेनसला पण आहे आणि नेपच्यूनला पण आहे. तर बेसिकली भलेही त्यांची व्हिजिबिलिटी कमी-जास्त प्रमाणात असेल, म्हणजे ते दिसण्यासाठी कधी-कधी म्हणजे टेलिस्कोपद्वारे किंवा ह्याच्याद्वारे ते दिसण्यासाठी जर आपल्याला दिसत नसते, बट तिथं तबकडी आहे. ठीक आहे. ज्याप्रमाणे तबकडी आहे. म्हणजे भलेही छोट्या प्रमाणात का होईना, परंतु तबकडी तिथं आहे. ज्याप्रमाणे इथं सॅटर्नला आपण बघतोय, इथं तबकडी म्हणजे रिंग आहे. बट युरेनसची तबकडी एकदम छोटी आपण इथं बघू शकतो. त्याचप्रमाणे सेम ॲज इट इज वी कुड सी दिस थिंग. ओके. या. सो लेट्स गो आपण पुढे वाचूया अबाउट द हां. तर मग हा जो युरेनस प्लॅनेट आहे, तर युरेनस प्लॅनेट हा असा आहे, हा 7th प्लॅनेट आहे पहिली गोष्ट ही आणि हा आपल्याला विदाउट टेलीस्कोप मतलब अगर हम लोगों ने टेलीस्कोप नहीं इस्तेमाल किया तो हमें ये प्लैनेट नहीं दिख सकता. ये थोड़ा दूर भी है. अगर पोझिशन हम लोग देखेंगे तर आपण पोझिशन बघितलं अर्थ इकडे आहे. बघा पोझिशन मला बघायला गेलं तर अर्थ इथे आहे आणि युरेनस इथे आहे. तर हा खूप मोठा डिस्टन्स आहे.
तर खूप मोठ्या डिस्टन्समुळे आपल्याला तो जनरली आणि प्लस त्याचा साईज सुद्धा छोटा असल्या कारणाने आपल्याला तो काय पृथ्वीवरून सहजासहज दिसत नाही. आपल्याला त्या टेलिस्कोपचाच वापर करावा लागतो. आणि हा प्लॅनेट एवढा वाकलेला आहे, हा प्लॅनेट एवढा वाकलेला आहे, की असं वाटतं की तो स्वतःच्या अवती-भोवती पडणार आहे. म्हणजे एखादा व्यक्ती बघा, जे सपोज आता एक एक्झाम्पल घेऊया. एखादा व्यक्ती असा सरळ आहे, बरोबर? परंतु हा प्लॅनेट आता जर समजा एखादा व्यक्ती असा व्यवस्थित उभा आहे, ओके. परंतु जर तोच व्यक्ती असा आडवा झाला, तर आपल्याला वाटेल की तो पडेल. तर अशा प्रकारचं सेम पोझिशन युरेनसचं सुद्धा आहे. तो युरेनस हा स्वतःचा भोवती मतलब खुद के इर्द-गिर्द वो इतना बेंड हो चुका है कि हमें देखने पे ऐसा लगेगा कि इट्स रोलिंग अराउंड, मतलब खुद ही में ऐसा गिर के रोल हो जाएगा, ऐसा हमको प्रेजेंस लगता है. तो इट सीम्स लाइक इफ यू लुक एट दैट प्लैनेट, तो जनरली इफ यू लुक एट द प्लैनेट इट इज ग्रेटली इंक्लाइंड, मतलब वो बहुत सारा बेंड हो चुका है और इट अपीयर लाइक द रोलिंग अलोंग ऑन इट्स ऑर्बिट, मतलब वो खुद ही के ऑर्बिट में गिरेगा. इस प्रकार हमें वो फील होता है, राइट? तो दैट इज द थिंग. सो ये है यूरेनस के बारे में. और जैसा हमने कहा कि उसको भी रिंग है, ओके. तो दैट इज द थिंग. तो नेक्स्ट वी विल लुक एट, नेक्स्ट हमको है नेपच्यून. तो नेक्स्ट हमें है नेपच्यून. तो नेपच्यून इज व्हाट? तो नेपच्यून इट इज द 8th planet in the solar system. A season of Neptune, it lasts for about 41 years. On the planet wind blow with the extremely high speed. मतलब देखो, नेपच्यून के बारे में अगर हम लोग बात करें तो नेपच्यून किधर है? नेपच्यून हमारा लास्ट प्लैनेट करके हम लोग बोल सकते हैं. नेपच्यून इज द लास्ट प्लैनेट ऑफ अवर सोलर सिस्टम. तो ये नेपच्यून प्लैनेट ऐसा है कि ये इसका अगर कोई सीज़न रहेगा तो देखो, हमारे इधर सीज़न रहते हैं जनरली अर्थ के ऊपर हम लोग बोलते हैं कि 6 महीने का विंटर रहता है और 6 महीने का समर रहता है। लेकिन नेपच्यून के ऊपर जो सीज़न रहता है वो 41 इयर्स के लिए रहता है. वो 41 मतलब 41 म्हणजे 41 वर्षाचा तिथं एक ऋतू असतो. 41 वर्ष एक ऋतू त्यांचा चालू असतो बघा. पृथ्वीवरती बेसिकली आपण बघायला गेलं, जनरली आपण बोलूया, की पावसाळा जर आपण वगळला, तर आपण बोललो होतो की 6 महिने उन्हाळा आणि 6 महिने हिवाळा आपल्या पृथ्वीवरती चालू असतो, राइट? पण म्हणजेच काय की एखादा सीझन म्हणजे एखादा ऋतू हा किती महिने आपल्याकडे चालतो? तर 6. परंतु नेपच्यूनवरती 41 वर्ष एकच ऋतू सतत चालू असतं आणि या प्लॅनेटवरती बेसिकली बघायला गेलं तर हवा ही सर्वात जास्त जलद गतीने वाहत असते. सर्वात जास्त जलद गतीने ह्याच्यावरती या ग्रहावरती वाढत असते. मतलब मैंने क्या कहा कि जिस प्रकार हमारे अर्थ में समर सीजन और विंटर सीजन ये 6-6 महीने का रहता है, राइट? ये 6-6 महीने का रहता है. लेकिन नेपच्यून ये ऐसा प्लैनेट है और नेपच्यून एक ऐसा ग्रह है जिसको एक बार सीजन चालू हुआ तो इट विल सस्टेन फॉर द 41 ईयर, कैन बी सस्टेन फॉर द 41 मध्ये मतलब 41 साल के लिए, मतलब 41 ईयर्स के लिए वहाँ का सीजन कंटिन्यू रह सकता है. मतलब अभी सपोज फॉर एग्जांपल अगर गर्मी चालू हो गई तो 41 ईयर्स के लिए वहाँ पे गर्मी चालू रहेगी. अगर वहाँ पे ठंड चालू हुई तो 41 ईयर्स के लिए वहाँ पे ठंड ही रहेगी. इस प्रकार हम लोग बोल सकते हैं. और सबसे ज़्यादा तेज गती में एयर जो मतलब एयर फ्लो रहता है म्हणजे हवा आहे ते जास्तीत जास्त जलद गतीने या ग्रहामध्ये फ्लो करत असतात. ठीक है? तो दैट इज द थिंग. दिस इज ऑल अबाउट अवर प्लैनेट्स. तो अगर वन बाय वन हम लोग फिर से उसके थोड़ी थोड़ी जानकारी ले लेंगे. तो व्हाट इज द थिंग? लेट्स सी. फर्स्ट इज मर्क्यूरी. तो हम लोग देखो, मर्क्यूरी मर्क्यूरी क्या है? द क्लोजेस्ट प्लैनेट ऑफ द क्लोजेस्ट प्लॅनेट ऑफ द सन, मतलब सन के सबसे करीब आहे, म्हणजे सनच्या सर्वात जवळ असलेला हा ग्रह आहे. त्याचं नाव आहे मर्क्युरी. आणि मर्क्युरी सेकंड आपण बोलतो व्हेनस. व्हेनस नंतर आपण बोलतो अर्थ. अर्थ आपला तिसरा आणि अर्थ हा ओनली प्लॅनेट की त्याच्यावरती लाईफ आहे. अर्थ ये ओनली प्लॅनेट, मतलब अर्थ एक ऐसा एक ग्रह है, तो अर्थ एक ऐसा प्लैनेट है कि जिसके ऊपर लाइफ है. द अर्थ इज द ओनली प्लैनेट विच हैव द लाइफ. बाकी कोई भी ग्रह के ऊपर आपको लाइफ नहीं मिलेगी, बट अर्थ के ऊपर हमें दिखते हैं क्योंकि हम ही लोग हैं, राइट? उसके बाद में वी आर टॉकिंग अबाउट द मार्स. मार्स भी एक है. उसके बाद वी आर टॉकिंग अबाउट द जुपिटर. देन वी आर टॉकिंग अबाउट सैटर्न, यूरेनस एंड नेपच्यून. तो इस प्रकार हम लोग देखें 8 प्लैनेट्स है. 8 प्लैनेट्स की हम लोगों ने जानकारी ले ली है. तो उसी प्लैनेट जानकारी ले ले. लेकिन इसी के साथ साथ हम लोग देख सकते हैं एस्ट्रॉयड बेल्ट, then the Skirs, Comet and Plutos. There are something that we are looking at. तो हम लोग उसकी तरफ भी देखने वाले. तो देखो सैटेलाइट, एस्ट्रॉयड, ड्रॉप प्लैनेट तो और कॉमेट, इनके ये जो थिंग्स है उनको हम लोग देखने वाले. ऑलराइट, so let's go, let's talk about the satellite. So what is satellite? So satellite is the celestial body.
that satellite is the satellite, the celestial body that revolves around the planet without independently revolving around the sun. They are called the satellite. Like the planet, satellite rotate around their respective axis, and the moon is the satellite of the Earth. It does not have an atmosphere. Its period of rotation or revolution are both of 27.3 days. Except for Mercury and Venus, all the planets have the satellite, but in a varying number. तो देखो, अभी हम लोग बात कर रहे हैं सैटेलाइट के बारे में. सैटेलाइट म्हणजे काय? उपग्रह. सैटेलाइट म्हणजे काय? उपग्रह. तो सैटेलाइट म्हणजे काय? उपग्रह. तो सैटेलाइट सैटेलाइट क्या है? तो यहाँ पे हम लोग देख सकते हैं कि देखो सैटेलाइट मून को हम लोग यहाँ पे देख सकते हैं. तो अर्थ हैव द सैटेलाइट दैट वी कॉल्ड एज द मून. तो मून कैसा है? तो व्हाई इट इज कॉल्ड द सैटेलाइट? ये एक ऐसी बॉडी है जो इंडिपेंडेंटली रिवॉल्व करके मतलब खुद घूमती है, लेकिन सन को डायरेक्टली वो घूम नहीं पाती. मीन्स व्हाट? की असे अशी बॉडी आहे स्पेस मधली. सॅटेलाइट ही अशी बॉडी आहे जी डायरेक्टली सूर्याभोवती फिरत नसते. आता ज्याप्रमाणे आता बघा, फॉर एक्झाम्पल आता बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो की मर्क्युरी हा डायरेक्टली सूर्याभोवती फिरतो, वेनस हा डायरेक्टली सूर्याभोवती फिरतो, अर्थ ही डायरेक्टली सूर्याभोवती फिरते, मार्स ही डायरेक्ट सूर्याभोवती फिरते, आणि बाकीचे उरलेले जे 8 प्लॅनेट आहेत ते सुद्धा, म्हणजे 4 प्लॅनेट आहेत ते सुद्धा सूर्याभोवती फिरत असतात. परंतु सॅटेलाइट हे अशी बॉडी असते जी सूर्याभोवती डायरेक्ट फिरत नाही, परंतु ते एखाद्या ग्रहाभोवती फिरत असतात. एखाद्या ग्रहाभोवती ते फिरत असतात आणि फिरता फिरता ते स्वतःभोवती सुद्धा फिरत असतात. नाही असं नाही, ते स्वतःभोवती सुद्धा फिरत असतात आणि एखाद्या ग्रहाभोवती पण फिरत असतात. म्हणजेच काय? आणि म्हणजेच काय की ते इनडायरेक्टली सूर्याभोवती फिरत असतात. ते इनडायरेक्टली सूर्याभोवती फिरत असतात. डायरेक्टली ते कोणाभोवती फिरत असतात? तो वेअर दे डायरेक्टली रिव्हॉल्व, so they revolve around, they rotate or revolve around the planet, particular planet. Okay, they do not revolve directly, or they do not revolve directly डायरेक्टली टुवर्ड्स द सन. मतलब सन के इर्द गिर्द वो घूमते नहीं है, लेकिन वो किसी एक प्लैनेट के इर्द गिर्द वो घूमते हैं. और इसका ऐसा जो बॉडी रहता है उसको हम लोग सैटेलाइट कहते हैं. म्हणजेच काय की ज्या ग्रहाच्या अवतीभोवती जर एखादी बॉडी फिरत असेल तर तिला बेसिकली उपग्रह म्हणजे सॅटेलाइट असं म्हणतात. तर आपला अर्थ हा एक असा प्लॅनेट आहे किंवा असा ग्रह आहे की ज्याला एकच सॅटेलाइट है. द अर्थ ओनली एंड ओनली हैव दी वन सैटेलाइट, दैट इज कॉल्ड दी मून. सो दैट इज कॉल्ड दी मून. मतलब अर्थ को एक ही सैटेलाइट है जिसको हम लोग क्या कहते हैं? मून. मून कहते हैं, यानी चांद कहते हैं, म्हणजे चंद्र आपण त्याला म्हणतो. आणि चंद्र कसा आहे? बेसिकली चंद्र हा स्वतःभोवती आणि पृथ्वीभोवती दोन्ही भोवती फिरायला तो 27.3 डेज घेत असतो. मतलब चांद खुद के इर्द गिर्द घूमने के लिए और साथ ही साथ पृथ्वी के इर्द गिर्द घूमने के लिए 27.3 मतलब 27 दिन वो लगाता है. म्हणजे काय की सूर्य हा स्वतःभोवती फिरता फिरता पृथ्वीभोवती पण फिरतो आणि त्यासाठी तो 27 डेज म्हणजे 27 दिवस तो घेत असतो. बघा, नंतर मर्क्युरी आणि व्हेनस येतात. तर हे झालं आपलं सॅटेलाइट मून बद्दलची जानकारी. परंतु मर्क्युरी आणि व्हेनस यांना सुद्धा आपण सॅटेलाइट आहेत, परंतु बेसिकली त्यांचे जे नंबर्स आहेत ते थोडे वेगळे आहेत. म्हणजे सॅटेलाइटचे नंबर्स हे थोडे वेगळे असलेले आपण बघू शकतो. आणि बरेच असे प्लॅनेट आहेत आणि त्या बरेच त्याच्या प्लॅनेटच्या वेगवेगळ्या सॅटेलाइट असू शकतात. राइट? वेगवेगळ्या प्लॅनेटचे वेगळे सॅटेलाइट असतात आणि ते नंबर सुद्धा वेगळे असतात. कोणाचे 16 सॅटेलाइट असू शकतात, कोणाचे 20 सॅटेलाइट असू शकतात, कोणाचे 2 किंवा कोणाचे 3. तो लाइक दॅट we could say. So basically, the different planet have their different satellites, and it depends on their we could say the bodies are revolving around them. म्हणजेच मी काय म्हटलं की वेगळ्या प्लॅनेटचे वेगवेगळे सॅटेलाइट असतात. तर ते कशावर डिपेंड आहे? तर त्यांच्या इर्द गिर्द म्हणजे त्या प्लॅनेटच्या इर्द गिर्द फिरणाऱ्या बॉडीवरती डिपेंडन्स असलेलं आपण बघू शकतो. तो मैंने क्या कहा कि डिफरेंट प्लैनेट का डिफरेंट सैटेलाइट हो सकता है, और वो किसके ऊपर डिपेंड रहता है? तो उस प्लैनेट के इर्द गिर्द इर्द गिर्द घूमने वाले जो बॉडीज रहते हैं जिसको हम लोग सैटेलाइट करके उसके ऊपर डिपेंड रहते हैं. तो कुछ कुछ प्लैनेट्स को 16 सैटेलाइट है, कुछ कुछ प्लैनेट को 24 सैटेलाइट है, तो कुछ कुछ प्लैनेट को सिर्फ एक ही सैटेलाइट है, तो किस किस प्लैनेट को 3 सैटेलाइट है. हम दैट वी कुड से. ओके, तो दैट इज फॉर टुडे. हम एस्टेरॉइड और ड्वार्फ प्लैनेट के बारे में हम लोग आगे पढ़ेंगे, और कॉमेट के बारे में हम लोग नेक्स्ट सेशन में पढ़ेंगे. सो वी विल सी अबाउट द ड्वार्फ प्लैनेट, एस्टेरॉइड एंड द comet in the next session. I hope you understand this thing. In this, in case no, तो you can ask me the questions about if you don't understand anything. अगर काय समजलं वगैरे नसेल तर you guys करा, तुम्ही विचारू
सकता। अगर कुछ समझ में नहीं आया तो यू गाइस कैन आस्क, तो हम पूछ सकते हो, ठीक है? आई होप यू अंडरस्टैंड द थिंग्स। प्लीज डू रीड दिस लेसन, ये लेसन को पूरा रीड करो। अभी धीरे धीरे हमारा लेसन एक कंप्लीट होने आया है। धीरे धीरे हळूहळू आपला हा जो लेसन आहे तो कंप्लीट होत आलाय. सो प्लीज हा लेसन रीड करा. काही कठीण शब्द असतील तर त्यांना लिहून टाका, त्याचा अर्थ वगैरे बघा. जर काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता. आपण कमेंटद्वारे कमेंटद्वारे किंवा नंबरद्वारे आपण बोलून नंबरद्वारे आपण बोलून ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे? हिअर वी गो. लेट्स स्टॉप हिअर फॉर टुडे.